चेंडू फॉली करून उचलला यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकारला प्रत्युत्तर चौकारानेच आणि हेच या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. ते बघतोय प्रशांतच्या माध्यमातून. तुम्ही चौकार मारलात पॉवर प्लेला, काय हरकत नाही, आम्ही त्याचं उत्तर तुम्हाला आम्ही देतो. जसा प्रश्न विचारलात तसंच उत्तर आम्ही तुम्हाला देतो. गोलंदाज बिपिन आहे. एन्जॉय करतायत प्रेक्षक. समोरच्या स्टँडमध्ये तुम्ही बघू शकता. चंदूबोडी स्टँडमध्ये देसाई संघाचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने बसलेत. सचिन रमेश तेंडुलकर स्टँडमध्ये सुद्धा गर्दी आहे. या ठिकाणी उजव्या बाजूला सुनील गावस्कर स्टँड, आज एक नवीन स्टँड बनवण्यात आला आहे, अजित वाडेकर स्टँड, तर तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता. आपल्या भारतीय संघाला ज्यांनी विजय प्राप्त करून दिलं आम्ही तुम्हाला आठवण करून देतोय. यावेळेला लॉफ केलंय, बघायचंय, जज करतायत आणि फलंदाज मैदानावर बाद होतोय. जेल टिपतात रोहित माथुर. बाळकृष्ण लक्ष्मण भोईर देसाई यांच्याकडे पारितोषिक आहे. ते देसाईच्या संघाला कुठल्याही गोलंदाजाला हॅट्रिक संपादन केली तर त्याला 3000चं पारितोषिक देण्यात येईल. थँक्यू. धन्यवाद प्रसाद. तर फलंदाज बाद झाले मैदानावर. प्रशांत ज्यांनी सुरुवात केली होती चौकाराच्या माध्यमातून, एक चांगलं जेल त्या ठिकाणी टिपलं जातोय रोहितच्या माध्यमातून. बिपिनने त्यांना बाद केलं. तर आताच चंदूकडून एक चांगलं गाणं लागलं मा भगवतीचा एकविराचं. आज देवीचा दिवस, देवीचा शुक्रवार, सिद्धिविनायकचाही वार आहे शुक्रवार. याच्या व्यतिरिक्त माता शैलपुत्री, ब्रह्मचरणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी कालरात्री, तसंच सिद्धदात्री याचा आपल्या कुलस्वामिनीचा आजचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी हा सामना तुम्ही एन्जॉय करता. या ठिकाणी सज्ज होतोय. आज पौष त्रयोदशी आहे शुक्ल पक्षातील. ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन, चेंडू ऑन साईडला स्पून केला होता. या ठिकाणी अवैध खेळ होते, मात्र कोणी नाही आहे सर्कलच्या आतमध्ये तिकडे. फलंदाज आले तर नवीन मैदानावरती आपण बघतोय तो म्हणजे रमेश पाडल. किशोर नॉन सेकंड आले. रमेश स्ट्राईकवर येतोय. रमेश हे नाव टेनिस विश्वातलं अत्यंत सन्माननीय नाव आहे. प्ले बॉय चेंबूरचे कॅप्टन रमेश शर्मा, ज्यांनी टेनिस विश्वात राज्य केलं भरपूर वर्ष. ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन ओवा पिच होता, लॉफ केलाय, सेफ शॉट आहे समोर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. रमेश शर्मा प्ले बॉयचे कॅप्टन, प्रिसीचे कॅप्टन, सूरज, प्रवीण, नरेश सावंत, याला कोण विसरू शकतं. सतीश शेट्टी, वन ऑफ द ग्रेट बॉलर ऑफ टेनिस वर्ल्ड. अजित पुत्रन, नामांकित गोलंदाज. संतोष साडेलकर, अत्यंत घातक गोलंदाज. रमाकांत पवार, त्यांचे यष्टीरक्षक, गरज पडल्यावर घातक फलंदाजी करणारे शैलेंद्र मिश्रा, अत्यंत चांगला संघ चेंबूरचा. तर एक चौकार आलाय. धावसंख्या झाली आहे ती 9. ओ चेंडू थोडंसं लवकर खेळतायत, बीट होत आहेत फलंदाज. स्ट्राईकवर आहेत रमेश. गोलंदाज आहेत बिपिन. थोडासा उजव्या बाजूला सरकतायत रोहित फील्डला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग थोडं सुरेख नाही झालंय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कव्हर करतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येते. तर प्रफुल्ल इशारा करतायत पहिलं षटक संपलं म्हणून. पावा प्लेचं P1 या ठिकाणी संपते आणि पहिल्या षटकात 10 धावाला कंपॅरिझन जर केलं तर देसाई संघाने 20 धावा केल्या. संदपनी उत्तर दिलंय. या ठिकाणी 10च्या रूपाने आस्किंग रन रेट मिळवण्यात येण्यावरती 11.2 होतं. धावाल्या 10, जवळजवळ 1.2 मागे आहेत. 2 धावा मागे आहेत. अजूनही मैदानावर षटक बाकी आहेत. आपण बघतोय ते म्हणजे 4 धावा 46. आणि आता बघूया आस्किंग रन रेट काय झालंय. आस्किंग रन रेट झालंय 11.50. 11 धावा झालेत. राहुल 11 झालेत ना, मी इथे बघून सांगितलं ना 11 नाही. आम्हाला एका स्कोरशीटमध्ये 10 दिसले, इकडे 11 दिसलेत. राहुल एक लिहित आहे, 11 झालेत. 11 धावा झालेल्या आहेत. 11. काय हरकत नाही आहे. प्रत्येक षटकानंतर राजदीप आणि राहुल तुम्ही रिकन्साईल करू शकता.
जसं आपण बँक स्टेटमेंट रिकन्साईल करतो तसं स्कोरशीट तुम्ही रिकन्साईल करू शकता. रिकन्साईल केल्याने कारण आम्हाला दोन्ही बाजूला स्कोरशीट आहे, एका स्कोरशीटकडे बघत आम्ही या ठिकाणी धावतं ऐकवतोय. तर अजूनही धावा हवेत. बघूया आपण 45 धावांची गरज आहे. आस्किंग रन रेट आता झालंय तो 11.25. ऑन साईडला पुल केलाय आणि चेंडू बघायचा सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या आता सरकते ती आता आपण बघतोय. धावसंख्या 15. लॉफ्ट केलंय. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट 6. धावसंख्या 21. दोन चेंडू तब्बल 10 धावा आलेले आहेत या ठिकाणी. मॅग्निफिसंट बॅटिंग बघायला मिळालं आपल्याला. षटकार आणि चौकार आपल्याला किशोरच्या माध्यमातून चित्र उभारलं आहे, संदपच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळले. आउट साईड दी ऑफ सम चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड डॉनच्या मागे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत बघायचं आपल्याला. राम पाडेल एक असं नाव जे घेतल्याने मनाला अत्यंत आनंद होतो. राम सिया राम हे सिरियल चालू आहे. शिवधनुष्य प्रभू श्रीराम उचलतील आजच्या एपिसोडमध्ये. गोलंदाज रवी ऑफ साईडला कट केलाय गॅपमध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर लेट कटच्या माध्यमातून या ठिकाणी. ओ व्हॉट अ टॅलेंट, व्हॉट अ जेंटल टच. गुणवत्ता या ठिकाणी दाखवत आहेत मैदानावरती ते म्हणजे रमेश. बॅकफुटला आले, जागा बनवली, लेट कट केलं, गॅपमध्ये खेळले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणि विक्रमादित्य सुनील गावस्करचे 10,000 धावा अहमदाबादमध्ये याच पद्धतीने सुनीलने काढल्या होत्या, सनीने काढल्या होत्या. ही ट्रॉफीज तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. प्रजासत्ताक दिवशी 26 जानेवारीला संध्याकाळी भव्य दिव्य पारितोषिक वितरण समारंभ लोकनेते रमेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये. चेंडू बॅट अँड पॅचच्या मध्ये फॉलो थ्रू मध्ये सुद्धा रवी सज्ज आहेत. अत्यंत जुने खेळाडू आजही क्रिकेट एन्जॉय करतायत, आजही क्रिकेटच्या टच मध्ये आहेत. रवी पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू फिरवला होता. ऑन द टोस होता. ऑन साईडला टर्न केले चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होते बघायचं मिड विकेटला. दोन्ही फलंदाज एकाच दिशेला आहेत. फिल्डर होते साई. आणि आता धावसंख्या सरकते ती आता 27 या धावसंख्येवर. एकंदरीत 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या झाली 27. पहिल्या षटकात आपण धावा पाहिल्या त्या 11. या षटकात रवीच्या तब्बल 16 धावा आलेले आहेत. आणि आस्किंग रन रेट 11.25 होतं. मागच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 56 धावा आहेत. 56 धावामधले 27 धावा आलेले आहेत. अजूनही मैदानावर 29 धावांची गरज आहे. षटक बाकी आहेत मैदानावर 3. आस्किंग रन रेट वाढतोय. आस्किंग रन रेट खाली आलं 11.25 वरून 9.66 वर. ही अत्यंत चांगली चिन्ह आहेत संदपच्या दृष्टीने. आस्किंग रन रेटला खाली आणलंय. गुड बॅटिंग किशोर मार्फेट, गुड बॅटिंग फ्रॉम रमेश. अशाच पद्धतीने तुम्ही चेस करायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला कळतं की धावांची गती जास्त हवी आहे अशा वेळेला धावांची गती जी हवी आहे त्याच्या पलीकडे जाऊन धावा करायला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे धावा केल्या तर ऑटोमॅटिकली रन रेट खाली पडतो. आणि ते चित्र रमेश आणि किशोरने उभारलंय. आता येणाऱ्या 3 षटकामध्ये या ठिकाणी 29 धावा करायचे. आस्किंग रन रेट 9.66 9 किंवा 10 धावा या ठिकाणी करावा लागेल रमेश आणि किशोरला संदप संघाला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर. ही फाईट आहे प्रथमेश आणि नितीन मधली, संदप आणि देसाई मधले. आणि देसाईचे प्रेक्षकही एन्जॉय करतायत. संदपचे प्रेक्षक जबरदस्त मोठ्या संख्येने आलेत आणि ते एन्जॉय करतायत. फिल्डिंगमध्ये भरपूर चेंजेस या ठिकाणी. ऑफ साईडला बघूया. शॉर्ट टर्मेनला स्वतः रवी आहे. गलीला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हर म्हणेन, एक्स्ट्रा कव्हर म्हणणार नाही. शॉर्ट कव्हरला डीप पॉईंटला एक फिल्डर आहे. आणि तसंच आपण बघतोय लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक दिलीप. याचा चेंडू शफल ऑन साईडला आफाम पुल खेळलेत. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. एकच धाव मिळणार. सज्ज होत आहेत त्या ठिकाणी. आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतोय 28 या धावसंख्या. 28 फॉर द लॉस ऑफ 1, चेजिंग द स्कोर ऑफ 56. संदप देसाई समोर. आज षटकामध्ये त्यांना करायचे या धावा.
दिलीप पुढचा चेंडू घेऊन चेंडू लेग ब्रेक होतोय, पडल्यानंतर टर्न झाला विथ बॉम्ब्स. अशा चेंडूला फेस करायचं म्हणजे एकदा स्ट्रेट बॅट असायला पाहिजे, चेंडूच्या पिच पर्यंत जायला पाहिजे. गुड मॉर्निंग काशीनाथ. तर एक काशीनाथ पाटील यांच्याकडून पारितोषिक. मॅग्निफिसंट बॉलिंग. दिलीप लागोपाठ 2 लेग ब्रेक टाकतायत, या ठिकाणी बांधून ठेवतायत. पॅडी मसूरकर अत्यंत ज्येष्ठ खेळाडू, फिरकी गोलंदाज, त्यांची आठवण करून देत आहेत. त्यांची शैली त्याच पद्धतीने गिरीशची, चंदनची, पॅडी मसूरकर सम ऑफ द स्पिनर्स, त्यांची आठवण होते. लॉफ केलंय, फुल टॉस आहे ऑन साइडला, 6 धावा. गरज होती का फुल टॉसची? काशीनाथकडून एक पारितोषिक आलेलं आहे. जे कटआउट तुम्ही बघताय, आमचं दादांचा कटआउट, राजू शेठचं कटआउट, विजयजी आणि विनोद शेठचं कटआउट जे बघताय, त्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट लागला तर पारितोषिक आहे 3000. बरोबर ना? 2000 रुपये पारितोषिक. हे पारितोषिक ठेवलेलं आहे श्री काशीनाथ पाटील यांनी. आणि मधल्याला 3, म्हणजे मध्ये जर लागला म्हणजे स्वर्गीय रतनबुवा यांच्या चित्राला जर चेंडू लागला तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. हे प्रेम आहे काशीनाथ पाटील यांचं रतनबुवा यांच्यावर, दादांवर, राजू शेठवर, विनोद आणि तसंच विजयवर. हे प्रेम ते दाखवत आहेत या माध्यमातून. संख्या झाली आहे ती आपण बघतोय 35. दिलीप पुढचा चेंडू घेऊन, यावेळेला चेंडू पडल्यानंतर अपील होतोय, त्या ठिकाणी लाऊड अपील झालं होतं. मात्र दिलीपकडून तशी साथ नाही आहे. तर प्रफुल्ल दाखवत आहेत षटक संपलं म्हणून. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपतोय. ड्रॉली त्या ठिकाणी ड्रिंक्सच्या आतमध्ये ते मुकुंद पाटील सज्ज होत आहेत गाडी आतमध्ये आणण्यासाठी. तर 3 षटकानंतर धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती मैदानावर 35च्या रूपाने. आणि मागच्या वेळेला रन रेट खाली आला होता. 56 धावा करायचे आहेत, 35 धावा आले मैदानावरती. अजूनही 21 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आस्किंग रन रेट वाढतोय, त्याचं कारण दिलीपची गोलंदाजी. आणि बघायचं आहे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 21 धावा कुठावी लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर इथे रमेश आणि किशोर याला. दहिसर संघाचा कर्णधार आणि कोळेगाव संघाचा कर्णधार दोघांनी आपल्या संघाला घेऊन उपस्थित राहायचं आहे. आमच्या अतिथी कक्षाच्या बाजूला, व्यासपीठाच्या बाजूला दहिसर संघाचे कर्णधार आणि कोळेगाव संघाचे कर्णधार उपस्थित राहायचं आहे. आपण ओळी आपण व्यासपीठावर आपण मान्यवरांचा काही सत्कार इथे करणार आहोत, सन्मान इथे करणार आहोत. आमच्या सोबत आहेत रवी म्हात्रे देसाईचे. क्या बात आहे. आमचं बँड पदक. आमच्या सोबत आहेत योगेश पाटील संदपचे, यांच्या हस्ते आम्ही हा इथे सत्कार इथे करत आहोत. योगेश पाटीलला विनंती करतो की रवी म्हात्रे देसाई यांचा आपण सत्कार करायचा आहे. रवी म्हात्रे आमच्या सोबत आहेत व्यासपीठावर, आमच्या VIP स्टँडमध्ये. अजून एक व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहेत शत्रुघ्न म्हात्रे देसाईचे, माजी शिवसेना प्रमुख, यांचा सुद्धा इथे सत्कार इथे केला जाईल. आणि मी योगेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. ठीक आहे ना? त्याचबरोबर किशोर रसाळ हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. किशोर रसाळ निळजे यांचा सुद्धा सत्कार इथे केला जाईल. आणि मी माजी सरपंच योगेश पाटील संदप यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते किशोर रसाळ यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद प्रसाद. आता अजूनही 12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. आस्किंग रन रेट 10.5, 10 किंवा 11 धावा प्रति षटकाच्या मागे करावे लागतील. पिंटा इथे गोलंदाज. स्ट्राईकवर आहे किशोर. हा चेंडू ऑन साईडला वळवलाय मिड विकेटला. राम आहेत त्या ठिकाणी, नाही राम नाही, साई आहेत. साई कव्हर करतायत आणि सिंगल पूर्ण होत आहेत. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. धावा हवेत 11 चेंडू शिल्लक आहेत. धावा हवेत 20. धन्यवाद राजदीप. टर्न झाला होता, थांबून खेळले. सेफ शॉट आहे, कोणी नाही आहे तिकडे आतमध्ये.
आणि चेंडू कव्हरला येईपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावाने धावसंख्या सरकते ती आता 38 या धावसंख्येवर. 10 चेंडू 18 धावांची गरज. आज येताना आम्ही काटे गावातील दुर्गेचं अत्यंत सुंदर देऊळ आहे त्या भगवतीचं स्मरण करून आलो. आज तिचाच दिवस आहे, शुक्रवार आहे. आजची वाणी तिच्याच चरणी. आमचा जन्मही चैत्र नवरात्रात झाला आहे, तिच्यामुळेच आमची वाणी आहे. आत येताना चेंडू शॉट लागला जाते, धावत होतील, धावत आले पुढे अगोदरच फलंदाज त्या ठिकाणी आणि सगळं काय व्यवस्थित चालू होतं किशोर आणि रमेशसाठी. अशा वेळेला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे होते त्या ठिकाणी. पुढे सरकले होते. प्रथमेश उतरत आहेत नवीन फलंदाज आणि फलंदाज मैदानावर बाद झाले तर ते आपण बघतोय तो म्हणजे रमेश. पहिला गडी 4 वर बाद झालं. त्याच्यानंतर 34 धावांची भागीदारी रमेश आणि किशोरमध्ये बघायला मिळाली. रमेशने चांगली बॅटिंग केली, 14 धावा कुठल्या आणि या 14 धावाला एकंदरीत 9 चेंडूमध्ये एकंदरीत 11 मिनिटं राहिले. चांगली बॅटिंग करत असताना 34 धावांची भागीदारी त्यांनी किशोर बरोबर केली आणि आता परिस्थिती अजूनही मैदानावर अवैध धावा ते आपण बघतोय. 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. प्रथमेश कॅप्टन स्वतः गेलेले आहेत किशोरला साथ देण्यासाठी. हा चेंडू पिच ऑफ द डिलिव्हरी पर्यंत जाऊन आउटसाइड ऑप्शनचा चेंडू ऑन साईडला खेळतात. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये आणि त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. स्वतः संघनायक होते नितीन चेंडू अडवत असताना आणि या 2 धावांनी धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय ती 40 या धावसंख्येवर अजूनही 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर आहेत किशोर. सामोरं जातील ते पिंट्याला. पिंट्या सज्ज होतोय समोरच्या स्टँड कडून गोलंदाजी करण्यासाठी. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू आत आणलाय, ऑन साईडला उचललाय, जज करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बघायचंय आणि जेल साईड टिपतोय आणि फलंदाज बाद. मॅग्निफिसंट बॅटिंग. 11 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा किशोरने कुठल्या आहेत. निराश होत आहेत थोडेसे. 200चं स्ट्रायकिंग रेट त्यांचं एंटरटेन केलं जबरदस्त. परत आहेत मागे आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज उतरतोय एमन. ठाणा आणि रायगडचा सामना आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. सेलिब्रिटीचाही सामना या ठिकाणी बघायला मिळणार आहे. विनोदजी आम्हाला सूचना करतायत विसरू नका. आज ठाणेमधून संघ येतोय खेळण्यासाठी, रायगडमधून संघ या ठिकाणी येतोय. यांच्यामध्ये एक जबरदस्त सामना या ठिकाणी एन्जॉय करू शकाल. सेलिब्रिटीचा एक प्रेक्षणीय सामना सुद्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आले. हे झाले 2 हा एक सामना 3. याच्या व्यतिरिक्त अजून 2 सामने संध्याकाळी सुद्धा तुम्ही या ठिकाणी एकंदरीत 5 सामने आज तुम्ही बघू शकाल. 7 चेंडू 16 धावा. एज होता, जेल मुश्किल होता असं आता तो निसटतोय त्या ठिकाणी. प्रमोद कठीण असं असे जेल घेणं. आता तो निसटतायत. स्टंपिंगला सरकले होते तर मैदानावर षटक पूर्ण होत आहेत. 4 धावसंख्या झाली आहे आपण बघतोय ती 40 आणि गडी बाद झाले 3. तर अजूनही मैदानावर चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हवेत 16. होऊ शकतात का? होऊ शकतात. कागदावर झालेले तसे. उद्यापासून विसरू नका शहरी संघ या ठिकाणी पोहोचतील. उद्या 23 तारीख आहे. 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही वाढदिवस. आमचा मीरा भाईंदरचा मैदानाला यांचंच नाव दिलं आम्ही NSB नेताजी सुभाषचंद्र बोस क्रीडांगण 18 एकरचं. 7 चेंडू 16 धावा. गोलंदाज दिलीप या त्याचं प्रत्युत्तरण बघूया. 1 षटक टाकलं, 1 त्याने 8 धावा दिलेत, 1 गडी बाद नाही आणि जबरदस्त जल्लोष चंदुबोडी स्टँड मध्ये देसाई संघातील पाठी राखेंमार्फत. जबरदस्त जल्लोष. तर पंचांबरोबर काहीतरी चर्चा करत असताना विसरू नका रसिकांचं लक्ष वेधतोय
उद्यापासून पहिलाच सामना सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही पुढच्या फेरीचे ग्रामीणचे सामने बघू शकाल. उद्या सामना आहे तो मोठागाव विरुद्ध नावळी. सकाळी ठीक 8:30 वाजता या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहा. 24 तारखेला तुम्ही या ठिकाणी बघू शकाल ते जुनी डोंबिवली विरुद्ध सोनारपाडा सकाळी 8:30 वाजता. 25 तारखेला तुम्ही बघू शकाल गोळवली विरुद्ध या ठिकाणी तिसगाव, हे सुद्धा सकाळी 8:30 वाजता. याच्या व्यतिरिक्त शहरी सामने सुद्धा या ठिकाणी आहेत. विसरू नका. पंच काहीतरी कॉल करतायत, अनिल आणि प्रफुल्ल कोणाला तरी बोलवत आहेत कमिटीला या ठिकाणी काहीतरी बोलण्यासाठी. त्यामुळे सामना थांबला गेला आहे कारण अजून षटक सुरू झालेलं नाही आहे. काशीनाथ पाटील स्वतः मैदानावर जात आहेत. काशीनाथ पाटील यांच्याकडून कटआउटमध्ये तिकडे चेंडू लागला दादांना, तसंच प्रमोदजी यांना तिथे जर चेंडू लागला तर त्या ठिकाणी 2000 आहे. आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व दिवंगत कामगार नेते तुम्ही बघता रतनबुवा यांच्याही कटआउटला चेंडू लागला 3000 रुपये डायरेक्ट लागला. तर या बाजूला आपण बघतो विनोद शेट्टी आणि विजय शेट्टीला कटआउटला लागला तर 2000, मध्ये लागला तर 3000 रुपयाचा पारितोषिक काशीनाथ पाटील यांनी ठेवले. काहीतरी चर्चा आहे, कमिटी एकमेकांची चर्चा करते. या तुमचं लक्ष वेधतोय पुढच्या सामन्यांकडे. उद्या 23 तारीख आहे. उद्या श्लोक 11 विरुद्ध अतुल 11 सामना बघू शकाल. ठाणा आणि रायगड खेळण्यासाठी येतोय या ठिकाणी. सेलिब्रिटीचे सामने आज आहेत. उद्या कुंदन विरुद्ध त्विशा 11, स्टार सीसी विरुद्ध साई 11, साईल 11 विरुद्ध वेद 11 उद्या. आणि तसंच ओपनमधून इच्छापूर्ती 11 विरुद्ध धारोळ 11. 24 तारखेला नक्ष 11 विरुद्ध स्टेज 11, आर्यन 11 विरुद्ध आदित्य 11, SP 11 विरुद्ध सावकार शिवाजी पाक संघ इथे खेळण्यासाठी येतोय. आणि 25 तारखेला आयुष 11 विरुद्ध भार्गव 11, जय अंबिका या ठिकाणी तोंडरे संघ येतोय. या सामन्याकडे वळूया. दिलीप सज्ज झाले, पंचांचा इशारा आलाय, प्ले पुन्हा एकदा कॉल केलाय. आणि समोर फलंदाज सज्ज 7 चेंडू, धावा हवेत 16. दोन्ही संघाला प्रेक्षकांकडून ऑल द बेस्ट, मान्यवरांकडून हार्दिक शुभेच्छा. दुर्गा माता क्रिकेट संघ यांच्या मार्फत सुद्धा हार्दिक शुभेच्छा. चेंडू खेचून काढलाय ऑन साईडला मिड विकेटला आणि त्या ठिकाणी फिल्डर राम स्वतः पोहोचतायत आणि राम कव्हर करेपर्यंत या ठिकाणी थ्रो चांगला होता, गॅदर केला नाही, चेंडू हातातून निसटते. त्याच्या मोबदल्यात अजून एक धाव जाते. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 धावाने धावसंख्या सरकते ती आता 42 वर. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 5 आणि धावा हवे ते 14. 5 चेंडू 14 धावा. स्ट्राईक लाईत हेमंत. लॉफ्ट केलं 6 धावांसाठी. वॉट अ शॉट व्यासपीठावरती. मॅग्निफिसंट स्ट्रोक हेमंत याच्या मार्फत. गरज होती अशा षटकाराची या षटकात आणि तो षटकार अगदी योग्य वेळी येतोय. प्रथमेश आनंदित जबरदस्त फटका त्या ठिकाणी हेमंत कडून आणि या षटकारामुळे धावसंख्या फुलते आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 48 येते धावसंख्येवर. आता चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हवेत 8. परिस्थिती बॅलन्स केलेली आहे या षटकाराने. विनोद रतन पाटील यांच्याकडून शुभेच्छा दोन्ही संघांना. आमचे लाडके लोकनेते माननीय रमेशजी रतन पाटील यांच्याकडून शुभेच्छा. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महाराष्ट्राचे सरचिटणीस माननीय प्रमोदजी रतन पाटील उर्फ राजू शेड यांच्या मार्फत सुद्धा शुभेच्छा. विजयजी रतन पाटील यांच्याकडून शुभेच्छा. विकी रमेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा. आमच्या लाडक्या श्रवणकडून सुद्धा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शोज अ गुड गेम. ओव्हर द विकेट ऑन साईडला उचलला चेंडू उंच जातोय. चेंडू येतोय मिड विकेटला, कदाचित लँड होईल. यस, त्या ठिकाणी राम पोचेपर्यंत चेंडू नो मॅन्स लँडवर चेंडू लँड होतोय. उशिरा पोचले त्या ठिकाणी. अशा वेळेला किती धावणार कारण चेंडू जवळ 20 यार्ड पुढे होता आणि धावसंख्या सरकते ती आता 50 वर. आता चेंडू शिल्लक आहे 3, धावा हवेत 6. दोन्ही संघाचे विकेट्स बघूया. त्यांचे विकेट्स गेले होते 6, यांचे विकेट्स गेले 3. विकेट्स बघण्यात येईल तर अजूनही धावा हवेत 6. 5 काढले तरी तुम्ही जिंकू शकता, मात्र विकेट सुद्धा सांभाळावे लागतील. दिलीप पुढचा चेंडू घेऊन या वेळेला चेंडू ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेर होता चेंडू प्रमोदच्या. आता तो निसटून तो जातो शॉर्ट लेगला. आता चेंडू शिल्लक आहेत 2, धावा हवेत 6. मात्र या संघाचे बॅटिंग करणाऱ्या टीमचे विकेट्स कमी गेलेत आणि त्यामुळे 5 काढले तरी ते जिंकू शकतात. मात्र बघायचंय काय करतायत हेमंत. दिलीप याचा पुढचा चेंडू घेऊन लॉफ्ट केलाय. 6 धावा. सामना इथे जिंकलेला आहे संदर्भाने. वॉल ऑफ विन, वॉल ऑफ विन. हे उत्तर होतं या पहिल्या षटकातील 5 चौकाराला. जबरदस्त विन. 1 मिनिट